तर आज ना सकाळीच गेलो होती मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मी ना स्वयंपाक वगैरे बनवायला घेतला होता। तर स्वयंपाकामध्ये आज ना पातोडीची भाजी बनवली होती। याच्या आधी मी नव्याचा व्हिडिओ टाकला होता, पण रेसिपी शेअर केली नव्हती। म्हटलं आज तीच शेअर करूया म्हणून इथे ना मी व्हिडिओ दाखवत आहे। त्याप्रमाणे ना सगळ्या गोष्टी भाजून घेतल्या, कांदा लसूण टोमॅटो कढीपत्ता सगळं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर ना थंड वगैरे झाल्यानंतर ना मिक्सरला मस्त असं बारीक फिरवून घेतलं। कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलं, तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी एक तमालपत्र टाकलं आणि काढलेली पेस्ट टाकून घेतली। पेस्ट चांगली मिनिटभर परतून घेतली, त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यामध्ये, जेणेकरून पेस्ट लवकर होईल। मसाल्याला तेल लवकर सुटलं की लगेच मग त्यामध्ये काही मसाले आपण हळद लाल तिखट जे ॲड करायचे असतात ना ते ॲड करायचे, कसुरी मेथी मसाला, आणि ते सुद्धा 1 मिनिटभर मस्त असे परतून घ्यायचे। आणि साईड बाय साईड ना माझी इकडे ना वडी बनवायची होती ना, त्यासाठी सुद्धा तयारी चालू होती। वडी बनवायसाठी सुद्धा मी हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट काढून घेतली होती। तर इथे ना पाणी वगैरे टाकून घेतलं, मसाला मिनिटभर परतून झाल्यानंतर ना पाणी आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं टाकायचं आणि मस्त अशी एक उकळ काढली की इथे ना मसाल्याचं आपलं ते जे भाजी असते ना ती रेडी झाली होती, फक्त त्यामध्ये ना वडी टाकायची बाकी होती। तर वडी बनवायच्यासाठीच इथे ना कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि जी काढलेली पेस्ट होती ना ती पेस्ट टाकून घेतली। पेस्टसुद्धा मस्त अशी मिनिटभर परतून घ्यायची खरपूस, आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची आणि लगेच वरनं ना भिजवलेलं बेसन टाकायचं। मी इथे ना बेसनाच्या दिलवट पाणी घेतलं होतं, ते जेणेकरून ना आपली वडी ना मस्त अशी सैल, जर आपल्याला जशी कणिक पाहिजे ना तशी होऊन जाईल त्या वडीची। तर त्याच्यानंतर लगेच त्यामध्ये बेसन टाकलं आणि मस्त असं पटापट पटापट असं वरून घेतलं, जेणेकरून गुठळ्या होऊ नये म्हणून। आणि इथे ना मस्त असं आपलं कणकेसारखंच ते पीठ तयार झालं आणि त्याची ना मस्त अशी पोळपाटावर वडी थापून घ्यायची किंवा एखाद्या ताटावर सुद्धा, आणि वडी कट करून घ्यायची हव्या त्या आकारामध्ये। आणि इथे ना मस्त अशी वडीसुद्धा रेडी झाली, भाजीसुद्धा रेडी झाली। चला ब्लॉग इथे संपवते, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।